सूरज, मोनोरेलमध्ये काही लहान मुलं देखील दिसत आहेत, काही महिला देखील आहेत, त्याबद्दल काय अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितलंय का? अग्निशमन दलासोबत आपण बातचीत करण्याचा प्रयत्न केला, तसेच या ठिकाणी जे मोठे पोलीस अधिकारी आहेत आपण त्यांच्यासोबत देखील बातचीत करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी असं सांगितलेलं आहे की आत्ता तरी आम्ही कोणतीही अधिकृत माहिती जी आहे ती तुम्हाला देऊ शकत नाही. मात्र आपण जर का पाहिलं तर मोनोरेलमध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुलं देखील आहेत, तसेच वयस्कर मुलं देखील आहेत. तर त्यांना बाहेर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते पोलीस असतील किंवा अग्निशमन दलाचे अधिकारी असतील ते करत आहेत. या ठिकाणी गॅस कटर देखील आणलेला आहे, त्याच्या साह्याने कुठेतरी दरवाजा कसा उघडता येईल किंवा गॅस कटरच्या साह्याने दरवाजा तो कापता येईल का, या देखील जी कारवाई आहे ती अग्निशमन दलाचे अधिकारी करत आहेत की कशा पद्धतीने हा फक्त दरवाजा कसा मोनोरेलचा ओपन करता येईल, जेणेकरून या क्रेनच्या साह्याने दरवाजा जर का ओपन झाला तर या क्रेनच्या साह्याने ते जे प्रवासी त्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना खालती उतरवण्यामध्ये यश येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो AC सप्लाय आतमधला बंद झाला, जर का दरवाजा उघडला गेला, दरवाजा गॅस कटरने कापला गेला तर कुठेतरी आतमध्ये प्रवाशांना जी मोकळी हवा आहे ती देखील जाऊ शकते आणि प्रवाशांना एक दरवाजा उघडला तर तो एक पहिला दिलासा म्हणता येईल आपल्याला. गिरीश, अगदी बरोबर सूरज, बचाव कार्य अगदी युद्ध पातळीवर सुरू आहे. मोनोरेलची काच देखील ते फोडू शकतात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.